देवबरो दिवस समेस्तांग मुगाचनो आम्ही आज मंगळूर उत्तर कथोलिक सभेच्या वाराड्यात हांगासर एका दिवसाच्या बेठेक हांगासर आमी आयिल्ले निज आहे की एक बहु कष्टाने काम असले काम करचे तितले काही सुलाभेचे नाही ताका जायच पडतो दुडवाची व्यवस्था स्टाफाची व्यवस्था ती सगळे सांभाळून वरचे ते ल्हान काम नाही पूण देवाच्या सहकारान आणि देवाचेर ब्रदर जोसेफानाच्या सगळ्या संघात्यान दवरल्या पातळीन आज हे हांगासर जारी जाला लगी लगी 350 वयर लोक आज ह्या संस्थेंत आसात आणि हांगासर तांची बऱ्यान देख घेवन आसात आज आमच्या अनुभव आयले विशेष गडीत कितें म्हळ्यार आमच्या वळखीचो एक भाव हांगासर आसलो ताका आमी मस्त तेंपान वळखतात ताच्या कुटुंबाची आमकां वळख आसा पूण एक सवाल आमी ताचे कडेन विचारलें कशें जाता तुका हांगा बरें जाता की थंय बरें जाता म्हणून पूण ताणें म्हणलें एक उतर दिजाय काळजाक भोव ते लागल्या भशेन जालें आमकां खंडीत जावन हांगासर हांव वर्त दादोस काय आसा आनी हांगासर मेळचो संतोश आनी समाधान भोवशें म्हज्या कुटुंबांत म्हाका मेळोंक जातलें म्हूण सांगून हांगासर हांवें चिंतेत ब्रदर जोसेफ आनी ताचे सिब्बंद सांगाती कशी हांगाच्या ह्या लोकांची गरजेवंताची सेवा आनी साकरी करतात खंडीत जावन एक वर्तें आजब तें म्हणयत आनी ह्या संदर्भार कातोलीक सभा मंगळूर प्रदेश उत्तर वाराड्या तर्फेन आमी सर्व हांगासर आयिल्ल्या ह्या संस्थेचो वडील ब्रदर जोसेफ तशेंच ताच्या सगळ्या सिब्बंदीक आमी अभिनंदन पाठयता आनी ताच्या वावरांत सदांच ताका जैत आमी लाभता जाता तितल्या चड दानीच्या सहकारान हो संस्था आनीक बरो जावन दी आनीक सबार जाणां गरजेवंतांक आदार जावन मागोवन सर बरें मागता देव बरें करूं म्हाजे पयलें 10 वर्सां पयलीं हांगासर आयिल्लीं स्नेहालयाक पूण ते दळा दुसऱ्या जाग्यार आशिल्लो स्नेहालया संस्थो हांगासर येताना एक दुसरेंच एक म्हळ्यार हांगासर हांगा आशिल्ल्यांक पळोवन मस्तो बेजाराय भोगता इतलीं जाणां आसात तांकां सगळ्यांक सांगता हाडून तांकां पळोवचें तांकां हर एक तांच्या गरजान तांकां पावचें निजा की सुलाभायेचें काम न्ही मस्त कश्ट आसात आनी लागीं लागीं 300 जाणां हांगासर आसात आनी हर एक इतलें बरें ती हांगासर मेंटेन करतात आनी तांकां जावंक पुरो जेवणाची वेवस्था आनी कितें आमी तांचे सांगत आमी जेवल्या निजाय की मस्त खुशी जाली अले कशें म्हज्या ल्हाना भावांक तुमी कितें केलें तें म्हाकाच केलें म्हणलें तें उतर हांगासर तें नीज जारी जातेत आसा त्या खातीर हें सगळें पळोवन आमकां सोमेस्तांक म्हाका जावन दी म्हज्या वाराड्यांत हांव आयिल्ल्या सोमेस्तांक उरतो संतोश भोगलो अर्ली कामां बरीं कामां जातात म्हणून आमकां संतोश भोगलो आनी आमचे आनी की काम जाय जे हांगा कोण हें करते येतात आमी तांचे खातीर मागता आनी तांकां देव बरी भलायकी दिवन तांकां राखून दी सांबाळून दी म्हणून मागता आनी हांगासर हांगा तावन आनी की मस्तू जाणां बरीं जावन पाटी तांच्या घरा वचून दीत म्हणची आमची अपेक्षा ನಾನು ಒಂದು ಪೇಷಂಟನ್ನು ಸಹ ಇಲ್ಲಿ ತಂದು ಹಾಕಿದ್ದು ನಂತರ ಅವರು ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ತೀರಿ ಹೋದರು ಮತ್ತು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಒಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಊಟ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಊಟ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಬಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಹ ಇದ್ದೆ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಬರುವಾಗ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿದೆ ಸ್ಟಾಫ್ ಸಹ ಒಳ್ಳೆಯವರು ಎಲ್ಲ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಕ್ಲೀನ್ಲಿನೆಸ್ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಇದಿಲ್ಲದೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ನೋಡ್ತಾರೆ ಈಗ ಡಿ ಅಡಿಕ್ಷನ್ ಸೆಂಟರ್ ಸಹ ಚಾಲೂ ಇದೆ ನಮ್ಮ ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹಲವರು ಡ್ರಗ್ಸಿನ ಒಳಗಾಗಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಹ ಇದು ರಿಹ್ಯಾಬಿಲಿಟೇಷನ್ ಸೆಂಟರ್ ಒಳ್ಳೆ ಕೇಂದ್ರವಾಗಿ ಪರಿಣಾಮ ಆಗಲಾಗಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನನಗೆ ಸ್ನೇಹಾಲಯಕ್ಕೆ ಬರಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತುಂಬ ವರ್ಷದಿಂದ ತುಂಬ ಆಸೆ ಇತ್ತು. ದೇವರು ಈ ಟೈಮಲ್ಲಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ರು. ಯಾಕಂದರೆ 10 ಇಯರ್ಸ್ ಬ್ಯಾಕ್ ನಾನು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಆಶ್ರಮಕ್ಕೆಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದೆ. ಆದರೆ ನನಗೆ ಬರಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತುಂಬ ವರ್ಷದಿಂದ ನಾನು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದೆ, ಆದರೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಂದರ್ಭ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ಸಲ ನಾವೊಂದು 5-6 ಚರ್ಚಿನಿಂದ ಒಟ್ಟಿಗೆ ಆಗಿ ಒಂದು ಬಸ್ ಜನ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ಆದರೆ ಒಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಲ ನೋವು ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಉಂಟು ಎಲ್ಲರನ್ನು ನೋಡುವಾಗ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಭಾರಿ ಒಳ್ಳೆ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಊಟದಿಂದ ಹಿಡಿದು ಅವರ ಮಲಗುವ ತನಕ ತುಂಬ ಅಂದರೆ ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ. ಸ್ವಚ್ಛತೆ ತುಂಬ ಕಾಪಾಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದರು. ನಾವು ಅವರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿದ್ದೇವೆ. ತುಂಬ ಖುಷಿಯಾಯಿತು. ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಎಲ್ಲರಿಗೂ ದೇವರು ಆರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲಿ, ಅವರಿಗೆ ನೆಮ್ಮದಿಯನ್ನು ಕೊಡಲಿ ಅಂತೇಳಿ ದೇವರ ಹತ್ರ ಆಶೀರ್ವಾದ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೇನೆ.